लोकशाहीचा बुलंद आवाज, रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र। पैठण नगर परिषद नामनिर्देशन प्रक्रिया सुरू। बातमी पैठण येथून। पैठण नगर परिषद सार्वत्रिक निवडणूक 2025च्या पार्श्वभूमीवर उमेदवारांनी नामनिर्देशन दाखल करण्याची प्रक्रिया वेगाने सुरू झाली आहे। तहसील कार्यालय पैठण येथे दिनांक 10 नोव्हेंबर ते 14 नोव्हेंबर या 5 दिवसांदरम्यान विविध पक्षातील तसेच अपक्ष इच्छुक उमेदवारांनी आपापले अर्ज दाखल केले। राजकीय घडामोडींमध्ये काही उमेदवारांनी आपल्या मूळ पक्षाशी निष्ठा राखून काम केले असले तरी अंतिम क्षणी काहींनी आपल्या जवळच्या पक्षाची ऑफर नाकारत इतर पक्षाच्या माध्यमातून उमेदवारी अर्ज दाखल केल्याचे दिसून आले आहे, तर काहींनी अपक्ष म्हणून निवडणूक रिंगणात उतरण्याचा निर्णय घेतला आहे। त्यामुळे काही वार्डांमध्ये त्याच गटातील समर्थकांनी परस्परांच्या विरोधात अर्ज दाखल केल्यामुळे स्थानिक राजकारणात चुरस वाढल्याचे जाणवत आहे। नगरपालिका निवडणुकीसाठी अर्ज स्वीकृतीची प्रक्रिया 10 नोव्हेंबर पासून सुरू झाली। 13 नोव्हेंबर रोजी एकूण 12 उमेदवारी अर्ज दाखल झाले, ज्यामध्ये नगराध्यक्ष पदासाठी एक अर्ज समाविष्ट आहे, तर 14 नोव्हेंबर शुक्रवार रोजी पैठण नगर परिषदेसाठी 22 उमेदवारांनी अर्ज तर 25 नामनिर्देशन पत्रे दाखल केली। आतापर्यंतच्या एकत्रित आकडेवारीनुसार एकूण 32 उमेदवारी अर्ज तर 38 नामनिर्देशन पत्रे दाखल झालेली आहेत। निवडणुकांची वातावरण निर्मिती होत असताना पैठण शहरातील राजकीय घडामोडींना आता आणखी वेग येणार आहे। रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र न्यूजसाठी पैठण प्रतिनिधी राहुल किरे, छत्रपती संभाजीनगर। Subscribe now and press the bell icon. Never miss an update.